कडून देखील या सगळ्या संदर्भात पलटवार करण्यात आलेला आहे। इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांचं करिअर सेट करण्याकरता म्हणून भाजपकडून असे आरोप केले जात आहेत असं म्हणत काँग्रेसनं या सगळ्या मुद्द्यावर जोरदार पलटवार केलेला आहे। काँग्रेस जाणून बुजून आदिवासी आंदोलन पेटवत आहे असं वक्तव्य भाजपच्या नवनाथ बन यांनी केलेलं आहे, कारण त्यांना राहुल गांधींचं करिअर सेट करायचंय असं त्यांचं म्हणणं आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी नमस्कार। नुकतंच अतुल लोंढे यांच्याशी आम्ही संवाद साधला, त्यांचं असं म्हणणं होतं नवनाथ बन यांनी जे वक्तव्य केलंय की राहुल गांधींचं करिअर सेट करण्याकरता म्हणून काँग्रेस आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन हे पेटवून ठेवतेय, त्यावर अतुल लोंढे असं म्हणतायत की भाजपकडून असे आरोप केले जात आहेत कारण त्यांना मोदींचं, फडणवीसांचं, अमित शहांचं करिअर सेट करायचंय। आता उत्तर द्या। त्यांचा आरोप अत्यंत बरोबर आहे, कारण या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवावर आपलं राजकारण करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। आदिवासींच्या बाबतीत त्या ठिकाणी सरकारनं अनेकदा चर्चा केल्या, चर्चा करायची तयारी आहे, परंतु यांना आदिवासींच्या भविष्याची चिंता नाहीये। यांना त्या ठिकाणी आदिवासींच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण करून आपल्या राजकीय करिअरची चिंता आहे आणि त्याच्यामुळे पुतना मावशीचं प्रेम मला वाटतं या आदिवासींच्या संदर्भात, विद्यार्थ्यांसंदर्भात काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी दिसतंय। खरं म्हणजे या आश्रमशाळा ज्या मोठ्या प्रमाणावर आहेत या काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या पुढाऱ्यांना आंदोलन म्हणून दिल्यात आणि त्याच आश्रमशाळांच्या दुरावस्था आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना काही आदिवासींच्या विद्यार्थ्यांचं पडलेलं नाही, आदिवासींचं पडलेलं नाही, केवळ राजकीय आपला विजनवासातनं आपण बाहेर येतोय आणि त्यामुळे ही संधी आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी आयत्या पेटावर वेगोट्या उठवायच्या अशा प्रकारचा प्रकार यांचा आहे, परंतु जनता सर्व सुज्ञ आहेत। आदिवासी विद्यार्थी आणि बांधव पण यांच्या अशा प्रकारच्या पेटवापेटवीला स्थान देणार नाही। अगदी दरेकरजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।